श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 28. श्री नृसिंह सरस्वती त्या पतिताला म्हणाले, तू माझ्या पूर्वजन्माची माहिती विचारतोस, ती थोडक्यात सांगतो. मागच्या पापपुण्यावर प्रत्येकाला आपले भोग भोगावे लागतात. ते कुणाला कधी चुकत नाहीत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे मुख्य 4 वर्ण आहेत. प्रत्येक वर्णाने कोणत्या प्रकारे आपले आचरण ठेवावे ही संस्कृती पूर्वजनांनीच ठरवून दिलेली आहे. ती पूर्वीच्या ऋषीमुनींपासून चालत आली आहे. उदाहरणार्थ, ब्राह्मणाने वेदाध्ययन, क्षत्रियाने युद्ध करणे, वैश्याने व्यापार करणे, शूद्राने लोकांची कामे करून त्यांना मदत करणे वगैरे. पण प्रत्येक वर्णात सर्वच लोकांना प्रत्येक काम शिस्तीच्या काटेकोरपणाने करता येत नसलं तरी मूळ आचारधर्म सुटू नये ही दक्षता घ्यायला हवी. पण काळाच्या ओघाबरोबर त्यातही बरेच बदल झाले आहेत. आपली धार्मिक कृती व कार्य सोडून जे लोक अधोगतीला गेले आहेत किंवा जातात, त्यांना पुढे फारच हाल अपेष्टात दिवस काढावे लागतात. त्यांच्याकडून कळत नकळत पापे होतात. त्या पापातून मुक्त होण्यास सद्गुरूंची कृपाच उपयोगी पडते. त्यांचा उपदेश जो कृतीत आणील तो पापमुक्त होतो. जो मनुष्य अविचारांच्या फेऱ्यात गुरफटून जातो, त्याचा संसार विचार सुटलेला असतो. अशा लोकांना विचारी लोक निरुपायाने चांडाळ या नावाने ओळखतात. चांडाळ कुणाला म्हणावे याचीही माहिती नृसिंह मुनींनी त्या पतिताला नीट सांगितली होती. त्यातील काही उदाहरणे नीट लक्षात ठेवण्यासारखी आहेत. आपले गुरुजी, आई वडील यांचा त्याग करून जो त्यांचे काहीच पाहत नाही किंवा जो आपल्या धर्मपत्नीला सोडून जातो व अन्यत्र रमतो, त्याला चांडाळ म्हणावे. तसेच कुलदेवतेची पूजा न करणारा, नेहमी खोटे बोलणारा, जीवहिंसा करणारा, घोडे विकणारा ब्राह्मण, पितृकर्म न करणारा, रानात उगाच आग लावणारा, आईला छळणारा, मुलगा मारणारा, दुपारच्या वेळी घरी आलेल्या अतिथीला रागावून परत पाठविणारा किंवा भिक्षा न घालणारा असा माणूस पुढच्या जन्मी चांडाळ योनीत जन्मतो व त्याच्या हातून अनेक पापे घडतात. यासाठी प्रत्येकाने आपला जीवनमार्ग शुद्ध ठेवावा. त्या पतिताने स्वामींना पुन्हा विचारले, स्वामी, मी पतित कुळात जन्माला आलो. पूर्वजन्मी माझ्या हातून कोणती पापे घडली? कृपा करून मला ते सांगाल का? स्वामी म्हणाले, तू ब्राह्मण कुळात जन्माला आला असताना आई, बाप व गुरुजी यांची निंदा केलीस, त्यांचा अपमान केलास, त्यांचा छळ केलास, म्हणूनच तुला पतित कुळात जन्म घेण्याची वेळ आली. तू मातंग कुळी जन्मलास. आता तू 1 महिनाभर भीमा, अमरजा या संगमावर रोज स्नान कर. तुझी पापे नष्ट होतील. तू पुढे उच्च कुळात जन्माला येशील. याप्रमाणे त्या पतिताची मातंगाची समजूत घालून स्वामींनी त्याला परत त्याच्या घरी पाठवले. त्रिविक्रम भारतीने स्वामींची प्रार्थना करून हात जोडून विचारले, स्वामी, मनुष्याच्या हातून जाणता अजाणता एखादे पाप घडले तर त्याने काय करावे? स्वामींनी शांतपणे सांगितले, पाप करणाऱ्या माणसाने आपल्या स्वच्छ मनाने आपली चूक मान्य करावी. देवांना शरण जावे. त्यांच्या हातून एखादी जास्त वाईट गोष्ट घडली असेल, धर्मबाह्य अशी, त्याने ब्राह्मणाला गायीचे दान करावे. दक्षिणा द्यावी. ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी परिस्थितीप्रमाणे दानधर्म करावा.
पण सर्वांना सहज करता येण्यासारखं अगदी साधा आणि सोपा मार्ग असा आहे. पाप घडलेल्या माणसाने आपली चूक मानाने ओळखून यापुढे तशी चूक न होण्याची दक्षता घ्यावी. ती व्यक्ती जर ब्राह्मण असेल तर त्याने गायत्री मंत्राचा 10,000 जप केला तर तो पापमुक्त होईल. इतर वर्णीयांनी स्वतः जप करू नये असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. या लोकांनी त्यांच्या ओळखीच्या कुणाही ब्राह्मणाकडून हा जप करून घ्यावा. त्यांना योग्य ती दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. आपल्या घरी जे कुलदैवत असेल त्याची प्रार्थना करावी. ती व्यक्ती दोषमुक्त होईल. गोहत्या, ब्रह्महत्या, मंदिराचा नाश यासारखीही पापे अजाणता घडलेली आढळतात. अशांनी तीर्थक्षेत्री जाऊन तेथील पवित्र नदीत स्नान करावे. ब्राह्मणाकडून तेथील देवापुढे धूप दीप उदबत्ती लावून प्रार्थना करावी. शक्य असेल त्यांनी ब्राह्मण सुवासिनींना भोजन घालावे. देवाला नैवेद्य दाखवावा. अशा प्रकारे वागणाऱ्यांना पापमुक्त होण्याचे निरनिराळे मार्ग स्वामींनी सुचवले आहेत. ज्यांना जे जमेल ते त्याने करावे. प्रत्येकाच्या श्रद्धेचाच तो एक भाग. जय जय रघुवीर समर्थ.